जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे. आज आपण हनुमानवाडी तालुका माळशिरस या ठिकाणी आहोत. आपल्याबरोबर दायगुडे आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. आता एकंदरीत या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? तुमच्या या गुरसाळे पंचायत समिती गणातून उमेदवार कोण असावा, काय वाटतं तुम्हाला? शेळके साहेब असावा. शेळके साहेबच का? चांगली कामं करतात. मग भाजपनं काम वगैरे केलंय का इकडं? भाजपचं काय काम आहे का? रामभाऊ सातपुतेंचं काम आहे का इकडं? काय आहे की आहे का? काय काय कामं केली ती काय? सडक हे कुठं काय केलं हे मला तेवढं काय माहिती आहे. हां, रस्ते, लाईट, रस्ते, हां, लाईट हे. बरं. मग शेळके साहेब असावं असं वाटतं तुम्हाला? वाटतं हां, शेळके साहेबांनी पूर्ण मदत केली. पूर्ण मदत केली. कोरोना काळात त्यांनी मदत वगैरे केली काय सर? केली की. केली का? हो सर्वसामान्य लोकांना सगळ्यांना, तुमच्या सहित सगळ्यांना मदत केली. हो. बरं. भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळावी असं तुम्हाला वाटतं? वाटते. हां. तसेच हनुमानवाडी गावचे ग्रामस्थ नितीन रुपनवर आपल्याबरोबर सोबत आहेत. नमस्ते साहेब. आता शेळके साहेबांनाच उमेदवारी का मिळावी? आता इथं चर्चा चालू आहे की शेळके साहेबांना उमेदवारी मिळावी का? म्हणून शेळके साहेबांनाच उमेदवारी मिळावी? शेळके साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं नेतृत्व आहे. बरं. आणि शेळके साहेबांनी ना आजपर्यंत हनुमानवाडीसाठी भरपूर काय योगदान दिलं आहे. शेळके साहेबांनी कोरोनाच्या काळात सॅनिटायझर किट पूर्ण घरोघरी पोचवलं आणि त्या काळात कुणी मदतीला येत नव्हतं, त्यावेळी शेळके साहेबांनी मदत केलेली आहे. बरोबर. त्यामुळे शेळके साहेबांना कधीही इथलाच म्हणजे सर्वसामान्य माणूस विसरत नाही. बरोबर. म्हणून त्यांना उमेदवार पाहिजे. आमच्या पंचायत समितीच्या माध्यमातून स्ट्रीट लाईटचं काम दिलं होतं त्यांनी. आरो दिला होता आम्हाला तर रस्त्याची रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता. रामभाऊ सातपुतेंच्या माध्यमातून रस्ता झाला, त्याचा पाठपुरावा केला होता. तसं कित्येक वर्षापासून हा रस्ता प्रलंबित होता तुमचा? खूप दिवस झाला असंच पेंडिंग होता. 25 वर्षापासून 25 तो रस्ता त्यांनी रामभाऊनी दिला, रामभाऊ सातपुतेंच्या माध्यमातून झालेला. त्यामुळं कामं भरपूर झालेत आणि भाजपच्या माध्यमातून कामं झाल्यामुळं हनुमानवाडीतला ग्रामस्थ पूर्ण भाजपच्या पाठीमागे आहे. हो. त्यामुळं शेळके साहेबांना उमेदवारी मिळावी असं तुमचं? शेळके साहेबांनाच उमेदवारी पाहिजे. नसेल तर दुसरा कोण उमेदवार असेल समजा तर त्यांचं कामच नाही. त्यामुळे लोकांनी मतदान करायला थोडंसं कामाचा माणूस म्हणून शेळके साहेब, कामाचा माणूस म्हणून शेळके साहेब पाहिजेत आपल्याला. शेळके साहेब पाहिजे. हो. ओके, धन्यवाद. आता तुमच्या गुरसाळे पंचायत समिती गण आणि दहेगाव जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागलेली आहे. कसं वाटतं तुम्हाला या तुमच्या गुरसाळे पंचायत समिती गणातील किंवा दहेगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवार कोण असावा? आमचं मत कसं आहे, आम्ही भाजप पक्षाचे कार्यकर्ते आहे. बरं. ह्याच्या अगोदर आम्ही जानकर साहेबाचे होतो, पण आमची 1-2 कामं झाल्यामुळे आम्ही भाजप गटात प्रवेश केलेला आहे. बरोबर. आणि आम्ही आता भाजपचंच काम करणार आहे. बरं. तर ह्यासाठी आम्हाला गेल्या वेळेस शेळके साहेब आले होते निवडून, ह्याच्यातूनच अपक्ष निवडून आले होते. तरी बी आता परत ना शेळके साहेबच उमेदवार असावेत ह्याच्यासाठी पंचायत समितीला. आणि जिल्हा परिषदला रामभाऊ सातपुते यांच्या मिसेस असाव्यात असं वाटतंय. आणि आमची 1-2 कामं मार्गी लागलेली आहेत आता सध्याला. DPचं एक काम होतं आमचं बऱ्याच दिवसाचं, ते बी काम मार्गी लागलेलं आहे. आणि दुसरं काम रस्त्याचं काम आमचं, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. 8 दिवस झाले आता. हे दोन्ही उद्घाटन झालेले आहेत आमचे. त्यामुळं आम्ही खुश आहे त्यांच्यावरती. कामाचा माणूस आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आमची कामं झालीत. आतापर्यंत आमचं एकही काम झालं नव्हतं. एकही काम झालं नव्हतं. या तुमच्या गावचा विकास थांबला होता? साधारण किती वर्ष झाली? आता बरेच दिवस झाले. 25 वर्ष, 10-15 वर्ष झाले तरी आमच्याकडे काही विकास कामाचा विषय नाही. विकासच नाही आहे काय. बरोबर. असा विषय. तुम्ही काय सांगाल आता? कसं वाटतंय तुम्हाला? विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं म्हणलं तर खरं विकास झालाय का? या भागातील विकास झालाय का? रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून विकास झालाय का? रामभाऊ सातपुते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आता विकास चालू व्हायला सुरुवात झालेली आहे. पूर्वीच्या प्रस्थापिकांकडून कोणताही विकास झालेला नाही. त्याच्यामुळे हे माळशिरस तालुक्याचा पश्चिम भाग बराचसा पाठीमागं राहिलेला आहे. तर ते रामभाऊ सातपुतेंच्या आणि शेळके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो विकासाची कामे पूर्ण होतील अशी आम्ही सगळे इच्छा बाळगतो. आता मग गुरसाळे पंचायत समिती गणातून संभाव्य उमेदवार कोण असावा काय वाटतं तुम्हाला? आता गुरसाळे गणातून आदरणीय शेळके साहेब असावेत अशी आमची मनापासून इच्छा आहे. शेळके साहेब हे एक राजकारण तसेच सामाजिक कारण हे दोन्ही क्षेत्रात त्यांच्या मोठा अग्रेसर वाटा आहे. इथून पाठीमागं पण ते 5 वर्षापूर्वीपासून बी पंचायत समितीचे सदस्य राहिलेले आहेत. आता आम्ही सभापती म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठेवलेला आहे. आशा बी आहे येतील म्हणून.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर आम्हाला गावातील विकास कामे भरपूर झालेली आहे. त्यांनी सध्या आता ॲम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध हे करून. खूप अगदी अल्प दरात म्हटलं तरी त्यांनी लोकांना उपलब्ध करून दिलेले आहे. नंतर कोरोना काळात त्यांनी सॅनिटायझरचे किट, नंतर मोफत डबे यांसारखे विविध सामाजिक उपक्रम बी राबवलेले आहेत त्यांनी. त्याच्यामुळं कामाचा माणूस म्हणलं तर सध्या शेळके साहेबांना ह्या भागातून लोकांची पसंती राहिलेली आहे. म्हणजे गुरसाळी पंचायत समिती गणातून शेळके साहेब शेळके साहेब असावेत, अशी आमची पण इच्छा आहे.